अगं काळे, ओ काळे, बाई उठतेस का? माझा अंगावरचा घाम बघ, सकाळपासून धूळ झाडते मी. उठते. आत्या, काय सांगू, रात्रीपासून अंग फार ठणकतंय, जरा तापही आहे बहुतेक. अगं हे तर बरं झालं, आज तरी घरात शांता मिळणार म्हणा. आत्या, मग आज कावळा उडेल का? रोती कोण नेणार ग केतात? तूच नेणार, दुसरं कोण आहे? गण्या बिचाऱ्याला उपाशी ठेवू का? हा, मी शेतात, मी गेलं की दुप्पट काम वाढतं. तिथं ऊन तर बाप्प रे बाप्प. कसलं काय चाललंय इकडे? रोती कोण आणणार ठरत नाही का? गण्या, माझा आज तब्येत जरा. अगं राहू दे, तुझ्या अंगाला तर वारं लागलं तरी ताप येतो. म्हणूनच मी सांगितलंय ना, आज गोरी जाणार. पण आत्या, मला कतेलरी चढायचं नाही जमत. मागच्या वेळी पाय सटकला होता, ते काही नाही. आज तूच जाणार. नाही आत्या, मी नाही जाणार. घरात बसून केस विंचरतेस फक्त. दुपारचं ऊन, कडेकडे धूळ, हेतून कसं जायचं? आणि माझ्या या निळ्या साडीत सगळं चिकटतंय. अगं मेली शेळी रे, माझा रस्ता अडवू नका. बा आई ग, ही तर माझ्यावरच ओरडत आहे. निघा रे, तुमच्या बापांना सांगेन. ए गोरी, तुझ्या पावलावरून तर वाटलं होतं तू परत मागं गेलीस. अहो, उन्हात माझं नाक जळत, रस्त्यात शेळ्या कोंबडे पोरत, मला वाटलं गावकऱ्यांनी कट करून ठेवलंय. अगं कधी कधी कष्ट कलेल पाहिजे. काळी बिचारी रोज येते. आत्या, मी नाही जाणार पुन्हा. माझ्या अंगावरच्या साडीचे रंग सुद्धा बदललेत उन्हात. अगं ठीक आहे रे, आजचं बघू, पण खरं सांगते, तू गेलीस म्हणून गोरी, कळलं ना? केतात काम म्हणजे सोपं नसतं. हो. आतापासून आत्या बोलेल तेच. चला, जमलं तर उद्या दोघीही यायचं. नसई